चाणक्यपुरी बनले जुगाराचे अड्डे. विश्रामबागेतील उच्च सोसायटीमधील सर्वात सुंदर ओळखले जाणारे चाणक्यपुरी गार्डन हे काही वर्ष झाले जुगार असो, रोमांस करण्यासाठी मुली व मुले, गांजा, दारू व इतर समाजात न चालणारी कृत्य ह्या सगळ्यांचा अड्डा बनला आहे. तेथील नागरिक इतके कंटाळले आहेत की आम्हाला असे वाटते की आम्ही इथली घरं विकून कुठेतरी जावे, इतकी वाईट अवस्था झाली आहे. आयुक्त, आमदार व इतर सर्व पदाधिकाऱ्यांना सांगून झाले, परंतु काहीही फरक पडला नाही. यातून काय मार्ग काढावा हेच त्यांना कळेनासे झाले आहे. त्यांचे म्हणणे आहे की आमच्या घरातील लहान मुलींवर हे सर्व बघून वाईट परिणाम होत आहे. याचा लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा. मॅडम, तुमचं नाव काय? माझं नाव कावेरी सुदर्शन माने. मग तुमच्या आता चाणक्यपुरी गार्डनबद्दल काय समस्या आहेत? चाणक्यपुरी गार्डन मला गार्डन म्हणताच येणार नाही, कारण इथे 10 नंतर तुम्ही जर येऊन बघितलं तर अशी चाळे, गांजा, दारूचा अड्डा म्हणून हे गार्डन आता ओळखलं जातं आहे. इथे कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, कोणत्याही प्रकारचा आम्हाला दिलासाच मिळत नाही आहे. आम्ही इथे समोरच राहतो या सोसायटीमध्ये. इथे कोणत्याही प्रकारचे आम्हाला असं एक कम्फर्टेबल नाहीच आहे. आम्ही कशामध्येही नाही आहे. आमची लहान मुलं आहेत, लोकांना बघतात, कपल्स येऊन बसतात, अशी चाळे त्यांचे चालू असतात. मागे तुम्ही येऊन बघितलं तर दारू वगैरे पिणारी, गांजा उडणारी मुलं आहेत. वयस्कर माणूस, लहान मुली यांना खेळायला, फिरायला अट्रॅक्ट काहीच इथे नाही आहे. आम्ही वारंवार निवेदन दिलेलं आहे नगरपालिकेच्या आयुक्तांना, गांधी साहेबांना. त्यांनी गुजराती साहेबांना सांगितलं होतं की इथं तुम्ही छान खेळणी बसवा म्हणून. तर त्यांनी त्रिकोणी बागेतली इथं जुनी आणि गंजलेली खेळणी आणून ठेवलेली आहेत, बसवली आहे. ती पण आता तोडलेली तुम्ही आत बघू शकता. झोपे तुटलेले आहेत. हे जे राऊंडर आहे ते सुद्धा गंजले. आता ह्या भागातलं एकमेव गार्डन आहे, पण हे आता हे गार्डन म्हणून इथं तुम्ही वापर होतच नाही आहे. ह्याचा वापर आता काय म्हणून होतोय? इथं अशी चाळीच चालू आहे. तुम्ही कधी आत्तासुद्धा तुम्ही मागे जाऊन बघितलं तर आता त्या पारावरती मुलं पत्ते खेळत बसली आहे. आता ही लहान मुलं बघतात, त्याच्यावर काय संस्कार होणार सांगा ना तुम्ही? अच्छा, म्हणजे दारू, गांजा वगैरे सगळं आत चालतं. हो, आणि ह्याला तारेचं कंपाऊंडच नाही आहे, दाराची कुलपं नाही आहे. आम्ही स्वखर्चाने हे बोर्ड लावलेले, काही कचरा आणून इथे लोक टाकतात. आम्ही कोणत्या प्रकारच्या आणि किती वेळा वारंवार काय बोलायचं तुम्ही यांनासुद्धा विचारू शकता. मॅडम, तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल? नाही, आम्ही इथं 40 वर्षापासून आमचं घर आहे इथं, आणि आमची लहानाची मुलं आता मोठी झाली तर या गार्डनमध्ये काही सोयी झालेल्या नाही आहे तशी गार्डन आहे. परवा आम्ही निवेदन दिलं होतं साहेबांकडे. कोण साहेब? रोकडे साहेबांकडे देऊन आलो होतो आम्ही. त्यांची पोच पण घेतलेली आहे. ती गार्डन लवकर व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे तुम्हाला गार्डनबद्दल समस्या आहेत की इतर ज्या बाकी गोष्टी घडतात त्याच्याबद्दल? नाही, गार्डन व्हायलाच पाहिजे, कारण इथं ट्रॅक वगैरे फिरायला वगैरे वृद्धांना वगैरे किंवा काहीच इथं कुठल्याही प्रकारच्या सोयी नाहीत. आणि बाकीचं जे काय चालतं इथं काय आहे त्याबद्दल काय? बाकी सगळी इथं लवर्स वगैरे येऊन बसतात, वाटेल त्या अश्लील चाळे करतात, आणि त्यामुळे इथं लहान मुलांना वगैरे फिरण्यासाठी वगैरे असं काही राहिलेलंच नाही. म्हणजे तुमच्या घरासमोर असल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होतो का? त्रास होतो, म्हणजे आम्ही अगदी समोरच राहतो. इथं जवळजवळ सगळी हाय प्रोफाईल हे सोसायटी आहे, पण काय गार्डनची काय व्यवस्था बरोबर नाही. आधी केलं तर 40 वर्षापूर्वी खूप चांगली होती म्हणतात गार्डन, पण आता त्याची फार दुरावस्था झालेली आहे. आता ते लवकरात लवकर त्यांनी ॲक्शन घेऊन लवकर गार्डन चांगली करावी अशी आमची अपेक्षा आहे. कॅमेरामॅन समाधान लोंढेसह सतीश भादुले यांचा रिपोर्ट.